नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रहार अपंग क्रांती संस्थानचे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महिला जिल्हाध्यक्ष कुमारी लक्ष्मीबाई देशमुख यांनी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की सर्व दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये पेन्शन तातडीने लागू करण्यात यावी। दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात खूप उशिरा जमा होते, ते तातडीने व नियमित वेळेत देण्यात यावे। उत्पन्नाची अट 1,50,000 रुपये करण्यात यावी। मुले 21 वर्षाची झाल्यावर पेन्शन बंद करण्यात येऊ नये। राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्ज अशा दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यात यावी। याकरिता एसटी महामंडळाची डेपो लगतची जागा घेण्यात यावी। त्यामुळे दिव्यांग व्यक्ती जिल्ह्याच्या ठिकाणी एसटीने प्रवास करून आल्यानंतर आपल्या दिव्यांग भवनातील प्रशासकीय कामाकरिता शहरात दूरवर जाण्याचा त्रास होणार नाही। यावेळी संजीवनी ताई पवार, धनंजय पवार, रमेश पवार, भीमाबाई शिर्के, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष शब्बीर खान पठाण, दत्तात्रेय तनपुरे, काटे मापाचे सय्यद भाई आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्ते, जय प्रहार। आज ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्या भारतवासियांना प्रहार दिव्यांग क्रांती संस्था नामदार बच्चू कडू आणि सगळ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी प्रहार महिला दिव्यांग अध्यक्ष अहमदनगर जिल्हा आज विद्यमान आदरणीय पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर आम्ही निवेदन देऊन थोडा वेळ ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आज 26 जानेवारी असल्यामुळे हेडक्वार्टरला कार्यक्रम होता। सगळे कार्यक्रम संपल्यानंतर साहेबांनी आम्हाला स्पेशल वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि खरं म्हणजे आम्ही राज्यातील दिव्यांग आमचं मानधनात वाढ व्हावी यासाठी जवळजवळ खूप वर्ष झाले नामदार बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा देतोय। पण लाडकी बहीण योजना अंमलात आली, त्यांना 1521चा शासन निर्णय काढण्यात आला। आमच्या पूर्वीच्या काळचे दिव्यांग सांगतात आम्हाला 70 रुपये मानधन होतं आणि आजपर्यंत संघर्ष करीत आम्हाला फक्त 1,500 रुपये मानधन आले। जनतेने, शासनाने आणि सगळ्यांनीच विचार करावा का ह्या 1,500 रुपये मानधनात आम्ही कसे जगणार। आज महागाई वाढली, आम्ही दुर्बल घटक आहोत। पालकमंत्र्यांना आम्ही हीच विनंती केली का पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा पालनहार असतो आणि जिल्ह्यातील जे दुर्बल आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, विधवा भगिनी आहेत, ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, यांच्या गरजांना प्राधान्य दिलं पाहिजे। जे शासनाचे शासन निर्णय आहेत ते पण अंमलात आले पाहिजेत। कलेक्टर साहेबांना पण माझी विनंती आहे, त्यांनी जनता दरबार ठेवून आम्हाला आमच्या समस्या जाणून घेऊन आमच्या परीने न्याय द्यावा। कारण आमचं नुसतं वोटिंग बँक म्हणून उपयोग करून न घेता एक दुर्बल घटक किंवा हे पण व्यक्ती आहेत, त्यांच्या गरजा आहेत, याच्याकडे लक्ष द्यावा। ही पालकमंत्री साहेब, कलेक्टर साहेब आणि मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि सगळेच जे अर्थमंत्री साहेब यांना सगळ्यांना आमची कळकळीची विनंती आहे। आणि जर ही गोष्ट जर अंमलात येत नसली तर आमच्यावर काही दिवसांनी आत्महत्या करायची वेळ येईल। कारण जर जगायला जर पोषक जर असमर्थ आम्ही असू तर आम्हाला मरण्याशिवाय पर्याय नाही राहणार। आणि आज ह्या जर गोष्टीचा शासनाने तळमळीने जर विचार करून जर काही ह्या गोष्टीवर निर्णय नाही घेतला तर पुढची दिशा आणि दशा करो या मरो हेच आंदोलन आमचं होईल। ही सगळ्यांना मी विनंती करते। इथं थांबते। जय हिंद, जय प्रहार।